नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आज आपण भूगोल विषयाच्या PASY या वर्गाकरता आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ GIS हा पेपर दिलेला आहे आणि या पेपरमधला बराचसा भाग आपण यामध्ये डेफिनेशन वगैरे असेल हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि आज आपण या पेपरमधील जो चौथं चॅप्टर आहे ज्यामध्ये अप्लिकेशन ऑफ GIS यामधला पहिला पॉईंट जो आहे लँड यूज मॅपिंग हा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपला जो लँड यूज मॅपिंग हा जो पॉईंट आपल्याला BASYच्या पेपरमध्ये दिलेला आहे. तर यामध्ये आपण म्हणजे GIS सॉफ्टवेअरच्या आधी जेव्हा भूगोलामध्ये किंवा इतर विषयाअंतर्गत आपण जेव्हा एखाद्या गाव असेल आणि या गावातलं जर जमिनी संबंधित माहिती प्राप्त करायची असेल तर त्यावेळेस आपण भूमी उपयोजन किंवा जमिनीचा वापर हा वापर जो आहे या संबंधित जे डेटा आहे हा डेटा आपण सामाजिक व आर्थिक समालोचन इतर किंवा सरकारच्या जे विविध माहिती देणारे स्रोत असेल त्यांच्या आधारावरती ती माहिती आपण कलेक्ट करत होतो आणि ती माहितीमध्ये आपण त्या माहितीमध्ये समजा एखादं गाव असेल तर त्या एखाद्या गावातील एकूण जे भूभाग आहे एकूण जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामध्ये लागवडीखाली जमीन किती आहे, पडीत जमीन किती आहे, त्यानंतर जंगलाखाली जमीन किती आहे किंवा बांधकामामध्ये किती टक्के जमीन वापरली आहे याचा आपण मॅप बघत होतो, याचा डेटा घेत होतो आणि तो जो डेटा आहे आपण या प्रकारे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये तो एकूण डेटा हा 100% पकडून त्यामधला 70% हा जमिनीसाठी, काही बांधकामासाठी, काही वनक्षेत्राखाली, काही पडीत जमीन असेल या आधारावरती त्याला आपण वर्तुळाच्या आधारावरती दाखवत होतो. परंतु त्या भूमी उपयोजनाच्या मॅपमध्ये किंवा या प्रकारच्या वर्तुळामध्ये आपल्याला त्या गावातील जे जमीन आहे त्या जंगलाचा भाग आहे तो कोणत्या बाजूने आहे ह्या आपल्याला स्पष्ट होत नव्हतं. त्या ठिकाणी कोणत्या एरियामध्ये जास्त बांधकाम झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला दिसत नव्हतं. परंतु या GIS सॉफ्टवेअरमुळे आपली जी मागच्या अभ्यास करण्याची जी पद्धत होती त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि या GIS सॉफ्टवेअरचा वापर करून आज आपण या प्रकारचा जो नकाशा आहे हा भूमी उपयोजन लँड यूज लँड कव्हर हा नागपूरसाठी जो आहे नागपूर डिस्ट्रिक्टसाठी आपण हा मॅप तयार केलेला आहे. तर या प्रकारचे मॅप आपण तयार करू शकतो आणि यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी कशा प्रकारे हा लाल जो रंग आहे रेड कलर आहे हा रेड कलर बिल्डअप एरिया म्हणून आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी बिल्डअप एरिया झालेला आहे. बांधकाम एरिया जास्त सेटलमेंट असेल, अर्बन सेटलमेंट असेल, इतर बांधकाम असेल तर या संबंधित आपण रेड कलर वापरून या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. हा येलो कलर किंवा पिवळा कलर दिसतो यामध्ये आपण बघू शकतो की हा जमिनीचा जो भाग आहे हा भाग शेतीसाठी वापरण्यात आलेला आहे. हा ब्ल्यू कलर जो आहे या ठिकाणी डॅम किंवा धरण किंवा इतर काही सरोवर आपलं तलाव वगैरे असेल या तलावाचा वापर या ठिकाणी वॉटर बॉडीचा आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे हा मॅप आपण तयार करतो आणि आजचा जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे लँड यूज मॅपिंग. तर लँड यूज मॅपिंग कशा प्रकारे करता येते या GIS सॉफ्टवेअरमध्ये तर याची आपण माहिती बघणार. तर सर्वप्रथम आपल्याला या GIS मध्ये लँड यूज मॅप जर तयार करायचा असेल तर आपल्याला यासाठी डेटा हा लागतो. तो डेटा आपल्याला मॅक्झिमम आपल्या जो इस्रो भारतासाठी जे सॅटेलाईट म्हणजे अंतराळ सोडणारी जी संघटना वगैरे तर यामध्ये यांनी एक भुवन वेबसाईट भुवन.in ही वेबसाईट आपल्याला या गुगलवरती आपल्याला सर्च केलं तर आपल्याला मिळते आणि या भुवनमध्ये आपण जर गेलो तर या संबंधित जे इंट्रोडक्शन म्हणजे या संबंधित जे डेटा आहे लँड यूज लँड कव्हर संबंधितचा तो डेटा आपल्याला प्राप्त होते. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया कशा प्रकारे आपल्याला तो डेटा घेता येईल. तर आपण या ठिकाणी गुगल सर्चवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला भुवन.NRSC यावरती सर्च करायचं आहे. त्यानंतर या प्रकारची जी भुवन वेबसाईट जी आहे ही
इंडियन जिओ प्लॅटफॉर्म ऑफ इस्रो ही भुवनची वेबसाईट ही या ठिकाणी ओपन होती. त्यानंतर यामध्ये थीमॅटिक सर्व्हिस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी थीमॅटिक सर्व्हिस आपण ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी हे जे सिलेक्ट थीम कोणची आपलं कोण काय पाहिजे त्या संबंधी थीम आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट जिओग्राफी आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण जर सर्च केलं तर या ठिकाणी आपल्याला क्लिक केलं तर आपल्याला बघा या ठिकाणी लँड यूज लँड कवर 15K यामध्ये आपलं 2005 ते 2006 या दरम्यानचा लँड यूज लँड कवर मिळतो. त्यानंतर 2011 ते 12चा लँड यूज लँड कवरचा मॅप मिळतो. त्यानंतर 15चा मिळतो आणि त्यानंतर 250K मध्ये जो आहे लँड यूज लँड कवर हा आपल्याला 2005 ते 2018 पर्यंतचा लँड यूज लँड कवर मॅप हा मिळतो. तर सर्वप्रथम आपण 2005चा जो लँड यूज लँड कवर आहे यावरती आपण क्लिक करूया. यामध्ये सिलेक्ट द जिओग्राफी आपल्याला एरिया घ्यायचा आहे. पुन्हा या ठिकाणी बघा भारतातील प्रत्येक राज्य जे आहे राज्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि या प्रत्येक राज्यातील लँड यूज लँड कवर ते कधीचं 5 आणि 6चं हे आपल्याला यामध्ये डेटा जो इमेज जे आहे मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला यामध्ये महाराष्ट्र या राज्याचा सिलेक्ट करूया आणि यावरती व्ह्यू वरती क्लिक करणार आहे. या ठिकाणी व्ह्यूवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती की आपल्याला हा जो महाराष्ट्राचा जो लँड यूज लँड कवर जो आहे हे या ठिकाणी मॅप जो आहे हा मॅप आपल्याला दिसून येतो. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी की या प्रकारे हा यामधला जो रेड कलर आहे हा रेड कलर बिल्डअप एरिया म्हणून आहे जो अर्बन क्षेत्राशी संबंधित आहे. हा जो अर्बन क्षेत्राशी आहे बिल्डअप एरिया रुरल भागासाठी संबंधित आपल्याला दिसून येतो. ग्रीन जो भाग आहे हा या ठिकाणी हा पूर्ण ग्रीन भाग जो आहे हा या ठिकाणी आपण बघू शकतो की फॉरेस्ट एरियासाठी संबंधित आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचा जंगलयुक्त भाग जो आहे हा जंगलयुक्त भाग या ठिकाणी दिसून येते. ॲग्रिकल्चर क्रॉप लँड म्हणजे पिकाखाली क्षेत्राचा आपल्याला दिसून येते. हा जो येलो कलर आहे ती नाही तर या ठिकाणी हा ॲग्रिकल्चर फॅलो लँड म्हणजे पडीत जमीन जी आहे शेतीसाठी उपयुक्त परंतु पडीत जमीन याचा सुद्धा हा जो येलो कलर आहे येलो कलर आपल्याला दिसून येते. या प्रकारे आपण कोणत्याही राज्याचा 2005-06चा लँड यूज लँड कवर मॅप जो आहे हा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपल्याला यामध्ये फक्त आपल्याला कलर दिलेला आहे. आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी हा जो एरिया आहे महाराष्ट्राचा 2005 आणि 6चा यामध्ये प्रत्येक जो घटक आहे याचं एकूण एरिया किती आहे आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासाठी आपण काय करायचं या स्टॅटिस्टिकवरती जायचं. या ठिकाणी स्टॅटिस्टिकवर आपण क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी पूर्ण जो महाराष्ट्राचा 2005-06 लँड यूज लँड कव्हर इन्फॉर्मेशन ही आपल्याला मिळते. कधीची आहे ही 2005 आणि 6ची व कशासाठी फॉर महाराष्ट्र. टोटल जिओग्राफिकल एरिया आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे स्क्वेअर किलोमीटरमध्ये आणि हा जो पूर्ण कलर आहे या कलरमध्ये हे पर्सेंटेज 60.07% जो आहे हा ॲग्रिकल्चर एरिया जो आहे आपल्याला हा दिसून येतो. त्यामध्ये हा एवढा एरिया जो आहे हा या ठिकाणी आपल्याला बघू शकतो. हा पूर्णपणे 2005चा ॲग्रिकल्चर एरिया पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढे काही लँड यूज यामध्ये आपण बघू शकतो बिल्डअप एरिया असेल ॲग्रिकल्चर एरिया असेल फॉरेस्ट एरिया असेल पडीत जमीन असेल वॉटर बॉडीज असेल तर या ठिकाणी ग्रास असेल तर या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी स्क्वेअर किलोमीटरमध्ये हा एरिया दिसतो. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपण बघतो की हा पूर्णपणे आपल्याला वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये याचे जे पर्सेंटेज एकूण पर्सेंटेज हे पर्सेंटेजसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते आणि या आधारावरती आपण प्रत्येक जो राज्य असेल ह्या राज्याचा मॅप आपण या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो. आणि जर समजा आपल्याला ही जी माहिती आपल्याला जर QGISमध्ये घ्यायची असेल तर यामध्ये आपले जे GIS सॉफ्टवेअर आपण वापरतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वेब सर्व्हिस दिलेली आहे. या वेब सर्व्हिसवर आपल्याला या ठिकाणी दिसतं की URL हा जो नंबर आहे हा आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे सिलेक्ट करायचा आहे आणि हा सिलेक्ट करून आपण QGIS आहे या QGIS सॉफ्टवेअरवरती आपल्याला त्याला या
लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये ॲड लेअर नंतर या ठिकाणी बघतो की WMS ही जी सर्व्हिस आहे ही आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची आहे. आणि या ठिकाणी आपण या हे केल्यानंतर या ठिकाणी आपण या आधीच ही 2005चा जो लँड कवर डेटा जो आहे हा मी आधीच घेतलेला आहे. तर त्यावेळेस मी याला फक्त कनेक्ट करणार. यासाठी नेटचा आपल्याला आपण नेट कनेक्ट असलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जो डेटा जो आहे या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी ट्रान्सफर होतो. या ठिकाणी आपण बघू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे कॅपिटल MH आणि या ठिकाणी आपण बघू शकता की तुम्हाला या MH मध्ये महाराष्ट्रामध्ये समजा अकोला असेल, अमरावतीचा भाग असेल किंवा आणखीन कशाचा भाग आपल्याला अहमदनगर असेल तर या ठिकाणी जर आपण बघू शकतो हे जे फाईल आहे SISDP3 हे जी या ठिकाणी दिसू शकते लँड यूज लँड करू आले तर ही आपण या ठिकाणी ओपन करू शकतो. याला ट्रिपवरती आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता याच्यातला आपल्याला जो कोणता एरिया लागत असेल तर तो एरिया आपल्याला या ठिकाणी त्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण बघू शकतो की हा जो भुवन वेबसाईट आहे ही भुवन वेबसाईटमधली हे जे पॉईंट आपण घेतलं महाराष्ट्रासाठी तर हा मॅप आपल्या QGIS मध्ये सुद्धा येतो. आणि समजा आपल्याला एखाद्या जिल्ह्याचा लागत असेल तर या संबंधित जिल्ह्याचं सुद्धा आहे. ही माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम फक्त आपण या ठिकाणी आज या जे महाराष्ट्राचा जो लँड यूज लँड कवर मॅप आहे हा या ठिकाणी आपण बघूया. या QGIS मध्ये स्पीड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होताना थोडा वेळ लागतो आणि यामध्ये आपण QGIS मध्ये बघू शकतो की ह्या मॅप या ठिकाणी आपल्या लँड यूज लँड कवरचा मॅप जो आहे हा मॅप आपण या ठिकाणी आपले QGIS असेल काही व्यक्तीकडं वेगवेगळ्या स्वरूपाचे सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअरचा सुद्धा आपण वापर या ठिकाणी आपण करू शकतो. आणि या प्रकारे प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील कोणतेही राज्य असेल आणि त्या राज्यातील कोणताही जिल्हा असेल तर या जिल्ह्याचा सुद्धा आपण अभ्यास या लँड यूज लँड कवरचा मॅप आपण हा तयार करू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की या जो मॅप आहे या ठिकाणी थोडा डाऊन होण्यास थोडा स्लो चालत असल्यामुळे या ठिकाणी हे प्रक्रिया या ठिकाणी होत आहे. आणि याच प्रकारे आपण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कोणताही जिल्हा जो आहे या ठिकाणी आपण बघतो जालना असेल, नागपूर असेल, नांदेड असेल प्रत्येक जिल्ह्याचा जो डेटा आहे हा या ठिकाणी आपण क्लिक करून सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. अमरावती जर आपण घेतला तर या ठिकाणी आपल्याला अमरावतीचा सुद्धा लँड यूज लँड कवर डेटा जो आहे हा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो. या ठिकाणी आपण बघू शकता की प्रत्येक जिल्ह्याचा सुद्धा मॅप आपण या ठिकाणी तयार करून हा मॅप आपण या ठिकाणी घेऊ शकतो. 2 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडा डेटा जो आहे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. हे बघा या ठिकाणी अमरावतीचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी डेटा जो आहे हा अमरावतीचा डेटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. या ठिकाणी वेब सर्व्हिसवर जर आपण गेलो तर या ठिकाणी या URL हा नंबर सुद्धा आपण या ठिकाणी हा नंबर आपण या ठिकाणी कॉपी करून आपल्या जे सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमध्ये तो पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी हा आपल्याला प्रत्येक स्वरूपाचा जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी प्राप्त होते. बघा आता या ठिकाणी आपण बघितलं की महाराष्ट्राचा अमरावतीचा भाग जो आहे या ठिकाणी आपण क्लिक केला त्यानंतर याला ॲड करायचं आहे आणि आपल्या स्क्रीनवरती हे ॲड ट्रिप फाईल जो आहे जी आहे आपल्याला कोणती घेतली आपण लँड कवर अमरावती ही माहिती आपल्याला या ठिकाणी
मिळून जाते. हे बघा, या प्रकारे पूर्ण माहिती जी आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हे बघा, आता आपण या ठिकाणी अमरावती घेतलेला आहे. या अमरावतीची पूर्ण जी माहिती आहे, हा नकाशा आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा असेल, अमरावती जिल्हा पुणे जिल्ह्याचा असेल, तर ही माहिती आपण या ठिकाणी मॅप ही चांगल्या प्रकारे, कारण का याची जी क्वालिटी आहे, भुवन मॅपची जी क्वालिटी आहे ही खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि याची जी टोटल माहिती जी आहे, म्हणजे लँड यूज कोणत्या प्रकारे, कोण्या एरियामध्ये, कोणत्या बिल्डअप एरिया कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे पर्सेंटेज काय, हे एकूण टोटल एरिया किती आहे, हे सगळी माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो. अशा प्रकारे आपण सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी लँड यूज लँड मॅप तीनही मॅप आपण या ठिकाणी शिकणार आहोत. महाराष्ट्र, त्यानंतर अमरावती जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं, त्यानंतर तहसील किंवा मग आपला जो रिजन आहे, स्टडी एरिया आहे, तर त्याचासुद्धा आपल्याला छोट्या प्रमाणात एखादं गाव असेल त्या गावाचा सुद्धा आपण लँड यूज मॅप कशा प्रकारे तयार करायचा हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहणार आहोत. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा माहिती बघूया.